गॅस बंद केलाय, सगळं बरोबर आहे. बापरे नको. मंगेश, मंगेश काय झालं ग मंगेश? जरा आवरतोय काय? अहो जरा मला डबा काढून देता का? कशाला आता? आता अगं बंद करायचंय जरा एक मिनिट जरा द्या. काय रे भाऊ, तू कशाला काढतेस काहीतरी? द्या द्या, इथे ठेवा जरा. काय झालं? काही नाही. यात कशाला ठेवलं होतंस? अहो या पाकिटात माझ्या ते बघा ना, ते एटीएम कार्ड आहे ना आपण घेतलेलं, हे ते ठेवलंय. आणि माझं पाकिट कुठेही पडलेलं असतं इकडे तिकडे. मग कोणाच्या हातात गेलं, कोणी कार्ड काढून घेतलं तर सगळे पैसे काढून घेतील ना आपल्या बँकेतले. अगं असं नुसतं कार्ड कोणाला मिळालं तर पैसे नाही काढतायत काही. त्यासाठी तो 4 आकडी नंबर लागतो. लक्षात आहे ना तुझ्या? हो हा काय लिहून ठेवलाय बघा. लिहून कशाला ठेवलास तो? फाडते पान फेकून देत. तो नंबर मात्र कोणाला कळला ना तर पैसे जाऊ शकतात. हो का? हे नव्हतं कळलं मला. मग आता डबा ठेवून द्या ना बरं. ठेवा ना प्लीज. झालं? चला चल. अहो आत्ता माझ्या अगदी चांगलं लक्षात आहे हा नंबर. पण समजा मी विसरले तर आपण पैसे कसे काढायचे? तुम्ही ठेवायला लक्षात. चला 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 चला. गुड मॉर्निंग. काय सोहम कुलकर्णी, काय कशात मग्न आहात एवढे? सांगतो. किचन मध्ये चहा करून ठेवलाय, पटकन घेऊन ये ना. मग चहा पिता पिता बोलूया. डिड यू जस्ट से तू चहा करून ठेवलायस? ओके. सांग आता काय करतोयस तू? काल तू बोललीस ते 100% पटलंय मला. मी खूप चुकीचा वागलोय शुभ्रा. बरं मग आता त्याची भरपाई करावी लागेल ना मला. म्हणजे काल रात्री मी खूप विचार केला की मी काय करू शकतो, कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. सो मला असं वाटलं की जे अभीज किचन आज माझ्यामुळे इतकं लॉस मध्ये जात आहे ते मी प्रॉफिट मध्ये कन्वर्ट करू शकतो का? म्हणजे तसं होईल का? ओके. पुढे? येस तू हे करू शकतोस. पुढे सांग. थँक्स शुभ्रा. मला ना तुझी मदत लागेल. फ्रँकली हे बघ, हे सगळं बजेटिंग केलंय मी. सॅलरी, रॉ मटेरियल कॉस्टिंग आणि इतर सगळे खर्च. म्हणजे खर्च कसे कमीत कमी ठेवू शकतो आपण आणि ऍट द सेम टाइम फूड क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही करायची. पण ह्या सगळ्यामध्ये तू माझी मदत करशील ना? म्हणजे तू आहेस ना बरोबर? ऑफकोर्स मी आहे तुझ्या बरोबर. थँक्स शुभ्रा. सोहम, तू जर हे मनापासून करत असशील ना तर मी कायम तुझ्या बरोबर आहे. अरे मला हाच खरा सोहम तर हवाय. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. काय काय कुठे एवढे तयार होऊन चाललाय तुम्ही? विसरलात का? अन्नपूर्णाला सुट्टी आज. अरे असं कसं विसरीन? म्हणून तर आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर?
आता कुठे बाहेर जायचं, कशाला? अरे असं काय करता मॅडम, तुम्ही आता स्पर्धा जिंकलेली आहे, तुम्ही आता सेलिब्रिटी शेफ झालेले आहात. आता तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंट्सना, वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात येईल. मग तिथे जाण्याजोगे कपडे नकोत का आपल्याकडे? म्हणून तुझ्यासाठी आपण आज साड्या खरेदी करायला जाणार. खरेदी करू, बाहेरच जेऊ, मजा करू. कशाला तर साड्या वगैरे? हो नको, आहेत माझ्याकडे साड्या, कशाला पैसे खर्च करायचे? अरे असं काय करतेस तू? एवढ्या कष्टाने 5 लाख रुपये कमावले आहेस, तर थोडेसे पैसे खर्च केले तर काय बिघडलं? नाही हो, राहू दे, कशाला खर्च करायचे? आपल्याला गरजेला उपयोगी पडतील ना. अगं पण तोपर्यंत अजून मिळतील ना. आणि 4 साड्या घ्यायला असे किती पैसे लागणार आहे? मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे माझ्यासाठी साडी घेण्यापेक्षा किंवा काही वस्तू घेण्यापेक्षा मला जे मनापासून वाटतं ते करूया का आपण? अरे सांग ना, तू सांगशील ते घेऊ आपण. मला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी अन्नपूर्ण उभं करायला आपल्याला मदत केली आहे ना, त्या सगळ्यांना काहीतरी आपण गिफ्ट घेऊया. खरंच खूप मनापासूनची इच्छा आहे माझी. अरे तुझी इच्छा म्हणजे माझ्यासाठी आदेश. पण खरंच सांगतो असं, तुझ्यातली ही जी माणुसकी आहे ना, त्याचं खूप कौतुक वाटतं मला. काय हो, काहीतरीच. खरंच तू बायको आहेस म्हणून बोलत नाही, पण आता आपल्याला बरे दिवस आलेत, पण म्हणून वाईट काळात ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना विसरली नाहीस. बरं बरं, खूप झालं माझं कौतुक करणं, खरंच. आणि सांगू का, मला ना शुभ्रासाठी पण काहीतरी घ्यायचं होतं दिवाळीला. नाही जमलं होतं, पैसेच नव्हते आपल्याकडे. आपण तिच्यासाठी पण काहीतरी घेऊन येऊया, राहून नको जायला. मी बोलवू का तिला फोन करून? हॅलो शुभ्रा. हा बाळा, माझं ना जर तुझ्याकडे काम आहे, तू येशील का संध्याकाळी आमच्याकडे? जमेल ना यायला तुला? मग नक्की मी वाट बघते. येते म्हणाली. चला चला लवकर आवरा, आपल्याला जायचंय, खूप खरेदी करायची आहे. चला. आपण थांब, तुम्ही चहा नाही घेतला ना, तुम्हाला चहा प्यावासा वाटत होता ना, मी पटकन चहा करून देते तुम्हाला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅडी. बरं ऐक, आजपासून हे सगळं करायची गरज नाहीये. हे सगळं म्हणजे सर? अगं म्हणजे बाव करायची गरज नाहीये. वाय सर? सर तुम्हीच सांगितलं होतं ना की मी दिसलं वाव करायचं म्हणून. अहो मीच सांगितलं होतं, पण आता मीच सांगतोय की गरज नाहीये. सो फॉलो मी. ओके. काय करतेस मॅडी? सर तुम्हीच आता म्हणालात ना की फॉलो मी म्हणून. ओके, सो आता मी तुला रिक्वेस्ट करतोय की मला फॉलो करू नकोस. सर तुम्ही रिक्वेस्ट करताय? नो 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 सर. सर शुभ्रा मॅमनी मला सांगितलंय की मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे म्हणून. मग तुम्हाला काय आवडतं काय नाही हे सगळं बघणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना सर. ओके, मग मला असं बाव केलेलं आणि फॉलो केलेलं नाही आवडत. नो सर, तुम्हाला आवडतं सर. मॅडी नाही आवडत मला. नो सर, आवडतं सर तुम्हाला. सर आणि तुम्ही सांगायला कशाला पाहिजे मला? तवरून वरण भात ओळखते मी सर. तवरून ताकभात असतो मॅडी. नाही सर, तेच सांगतेय. तवरून ताकभात सगळेच ओळखतात, मी तवरून वरण भात ओळखते सर. सर सर तुम्ही सर मला जरा चिमटा काढा, मीच काढते. काय करतेस मॅडी? चिमटा कशाला काढतेस स्वतःला? सर मला वाटलं की मी झोपेते म्हणून. सर तुम्ही चिडलाय तरी मला हसल्यासारखं का वाटतंय सर? असं का होतंय सर? कारण मी नाही चिडलोय मॅडी. काय काय झालं? रडतेस का? तुम्ही चिडलाय सर. सॉरी सर, माझं काही चुकलं का सर? नाही चुकलंय तुझं काही. नाही सर, सर माझं चुकलंय काहीतरी. प्लीज हसू नका ना तुम्ही. तुम्ही हसलात ना की मला खूप टेन्शन येतं सर. शट अप मॅडी. थँक गॉड. सर चिडले म्हणजे सर नॉर्मल आहेत. गॉड. सर सर झालं बाई सगळं एकदाच. खरंच पाठ अगदी भरून आली आहे माझी. वहिनी काय झालं?
पाठ दुखतीये का? पिशवी आणून देते, थांबा. पाठ शिकायला हे जा ना, घेऊन ये पटकन जा. हा, हिअर आय गो आणि हिअर आय कम. अरे मंगेश थांब थांब. अरे असं काही झालं नाही एवढं मला. अरे काय नाही रे, आज खरेदी झाली, गिफ्ट रॅपिंग झालं म्हणून जरा थकवा आला एवढंच. बॉस, आज हॉलिडे ना, रेस्ट करायचा. उगाच कशाला स्ट्रेस घ्यायचा. हे जाऊ दे रे, पण तुम्ही दोघं योग्य वेळी आलात. उठ 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 उठ. हे घे, हे मधूचं हे हा मंगेश. हा हा. गिफ्ट? येस. बट वाय नो गिफ्ट टेकिंग? अरे घे रे, आणि हे मी आणलेलं नाही बरं का, मालकीणबाईंनी स्वतः आणलेलं आहे. बॉस, यू अँड वहिनी ग्रेट. दादा, तुम्ही आणि वहिनींनी आधीच आमच्यासाठी एवढं सगळं केलं. आता नको ना हे गिफ्ट वगैरे काही पण. मधू असं नाही करायचं. एक मिनिट थांब. असं कसं? घे. अगं तुम्ही दोघांनी हा गाडा रेटला ना, म्हणून तर हे सगळं उभं राहिलं. तुमच्याशिवाय कसं करू शकलो असतो आम्ही? आपली एक छोटीशी भेट, जास्त काही नाहीये अगं ते. घे. नको नको वहिनी, आम्ही याच्यासाठी नाही केलं सगळं काही. नो नो मधू, रॉंग नंबर. हे माझे दादा वहिनी आहे. आय टेकिंग गिफ्ट फ्रॉम देम. तो माझा हक्क आहे. बरोबर ना बॉस? अरे अरे काय अरे, बरोबर आहे तुझं. तू असा हक्काने वागतोस ना, म्हणून आपला वाटतोस सगळ्यांना. मला खूप बरं वाटलं तू गिफ्ट घेतलंस म्हणून. मधू घे. वहिनी, अगं वहिनी म्हणतेस ना मला. ठेव. बर दादा, जरा पुढे या की. काय? हा हा, येस येस. अरे बाप, आयुष्य मानव. सुखी राहा दोघंही, सुखी राहा. हं? अरे तू बाहेर चाललायस? मी नाही, आपण चाललोय. सोम, तुला माहितीये ना मी हो, मला माहितीये तू आईकडे चालली आहेस. मग आता तू एकटी जाणार आहेस? अरे यार सोहम, तू ना आता. अगं मला म्हणायचंय, तू एवढ्या रात्री एकटी जाणार का? मी येतो तुला सोडायला, चल. नाही नको. अरे म्हणजे मी जाईन ना, तू तिथे. हे बघ, मी आईच्या घरी नाही येणार. मी फक्त लांबून, मी फक्त बाहेर तुझी वाट बघीन. चल. लिसन ना, आय एम सॉरी. हे बघ सोम, ही जी काही परिस्थिती आता निर्माण झाली आहे त्यात मला वाईट वाटतंय. तुझ्यासाठी खरंच वाईट वाटतंय. तू कशाला वाईट वाटून घेतेस? हे सगळं माझ्याचमुळे झालंय ना. चल निघूया. अहो बस बस. अहो 3 पुऱ्या खाऊन झाल्या, 4थी पुरी होईल आता ही. काय करू, गरम गरम टम्म फुगलेल्या पुऱ्या माझा विकपंट आहे ग. आपण शुभ्रा येईपर्यंत तरी थांबा. आज तिच्या आवडीचा खास बेत केलाय की नाही आपण, श्रीखंड पुरी. शुभ्राच्या आवडीचा की सोहमच्या आवडीचा? आई, सर, आले मी. अगं बाई, आली का शुभ्रा? आले आले हो शुभ्रा. वाव, शुभ्रा. अगं किती बरं झालं आलीस. बरं झालं हा वेळेवर आलीस. थोडी उशिरा आली असतीस ना तर तुला पुऱ्याच उरल्या नसत्या खायला. अरे 4 पुऱ्या काय खाल्ल्या ते एवढं बोलायला नको काही. एक मिनिट. तुम्ही भांडताय का दोघं? थांबा, मी छान फ्रंट रो मध्ये सेटल होते, कारण हा इंटरेस्टिंग इव्हेंट आहे बघायला. म्हणजे म्हणजे तुम्ही दोघं भांडताय यावर तुमच्या दोघांचा तरी विश्वास बसतोय का? आमच्याकडे भांडण शक्यच नाही. इथे प्रत्येक बाबतीत एकमत असतं आणि ते एकमत बायकोचं असतं. काय हो, काही बोलताय हो तुम्ही? आणि अगं तू काय त्यांना टाळ्या वगैरे देतेस? अगं तू माझी आहेस ना. येस,
अरे याला काय अर्थ आहे? ती तुझी सून आहे, माझी मुलगी आहे. हो का? बरं बरं. माझी पण मुलगी आहे. नाही नाही अजिबात नाही. अहो थांबा, हा, आपली मुलगी आली एवढी घरी. Yes. मला जरा तिचं औक्षण करू दे. कर, हं? कर. औक्षण तिचं मत एक मत. द्या ना तिला. हे आधी सर तुम्ही इकडे या. इकडे येऊ. इकडे वा. मला तुम्हाला दोघांना एकत्र नमस्कार करतो. अरे अगं. बाप, आयुष्यमान. सुखी आणि राहा आता हे घे. आणि लगेच उघडून बघ. ओके. हम्म. माय गॉड, वाव, हे खूप मस्त आहे. खूप आवडले मला. काय करू, जाऊ की नको आत? कारण मी आत गेलो तर सगळ्यांनाच ऑड होईल. पण शुभ्राचा कॉल इम्पॉर्टंट असेल तर? मस्त. खूप छान दिसतायत शुभ्रा. मला खूप आवडले. कोणाचं चॉईस आहे? अहो अगं नाही, म्हणजे मी एक घेतलं आणि तिने एक घेतलं. किती छान दिसतायत खरंच. आता तुझ्यासाठी आपण गळ्यातलं घेऊया नवीन. थांब सोहम, तिथेच थांब. आत येऊ नकोस. आज ना मी आमच्या लेकीला बोलवलंय. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांचं स्वागत करायला आमच्याकडे काही नाही. म्हणजे यावेळेला बसायला जागा आहे, पण आत बोलवायची इच्छाच नाही. तू जाऊ शकतोस. आई,